नमस्कार मंडळी, मी कोबी आहे तो भाजून घेतलेला आहे किसून थोडंसं बटर टाकून. त्यानंतर शिमला मिरची पण तशीच भाजली आहे आणि हा पिझ्झा बेस आहे ना, त्याच्या एका बाजूला मी बटर लावलं आणि ते भाजून घेतलं आहे बघा. आणि भाजलेली बाजू वर ठेवून त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि त्याच्यावर लावलेला आहे कांद्याचा लेयर. त्यानंतर लावला आहे बटाट्याचा लेयर, नंतर टमॅटोचा लावलेला आहे. असे पातळ पातळ चकत्या कापून घेतल्या होत्या. त्यानंतर आपला हा जो कोबी आहे ना किसलेला, तो मी असा सगळीकडे व्यवस्थित लावला आहे. असं मध्ये ना मध्ये डोंगर झाला नाही पाहिजे, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर शिमला मिरची, त्यानंतर चीज आहे त्याचं एक क्यूब मी त्याच्यावर किसून टाकलं आहे. त्याच्यानंतर मोझरेला चीजसुद्धा टाकला आहे अगदी थोडंसं. आणि आता हा मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे, एअर फ्रायमध्ये. तर एअर फ्रायमध्ये ठेवल्यानंतर तो थोडासा म्हणजे जळत होता, म्हणून मी आपला नेहमी जसे तव्यावर करते ना तसंच केलं. खूप मस्त झालं होता हा पिझ्झा. तुम्ही नक्की करून बघा. आणि अजून नसेल कळलं तर मी लाँग व्हिडिओ केलेली आहे आणि प्रथमेच्या वाढदिवसाची पार्टी होती म्हणून हे सगळा बेत केलेला आहे. तुम्ही नसेल बघितला तर लाँग व्हिडिओ नक्की बघा. काल